हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आहे श्रावण सोमवार. पहिला श्रावण सोमवार आहे आज आणि त्यामध्ये आज नागपंचमी पण आहे. तर रेडी तर झालं आहे. चला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आज दर्शनासाठी. भरपूर दिवसापासून मंदिरात गेलो नाही आहेत आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण सोमवार सुरू झाले आहेत त्याबद्दल हर हर महादेव सर्वांना. आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे गव्हाची खीर केली जाते, कानुले केले जातात, ते पण दाखवते. नागपंचमीला काय काय होतं आमच्याकडे. काही कापल्यावर चिरल्या जात नाहीत. फुलं, बेलपत्र, दूध. चला बेलपत्र फुलं वगैरे घेतली, महादेवाच्या दर्शनाला जाऊ. छोटेसे महादेवाचे मंदिर आहे, शेजारी आहे आमच्या घराजवळच. तरी पण मंदिर जवळ असून पण जास्त मंदिरात मी जात नाही. पण आता श्रावण सोमवार आहे, उपवास आहे, त्यामुळे पूजा करायला आलो आहोत मी महादेवाच्या मंदिरात. छोटंसं मंदिर आहे महादेवाचं, पौराणिक नाही आहे, बांधलेलं आहे. श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. पूजा तर झाली महादेवाची. आता नागपंचमीची सुरुवात. साडी खराब झाली मध्ये. ते काय नरसिंह, नागदेव. आज नागपंचमी त्यामुळे बृहस्पती देव, बुद्धदेव यांची सर्वांची पूजा केली जाते. पूजा चालू आहे. नागपंचमीला हे चित्र लावलं जातं, नागनरसोबतचं चित्र म्हटलं जातं. आमच्याकडे पहिल्यापासून परंपरा आहे. ते आता महिनाभर ठेवलं जातं आणि ज्यावेळेस बैलपोळा असतो त्यावेळेस काढलं जातं. महिनाभर हळद कुंकू लावून त्याला आघाड्याची माळ पण घालतात. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीला आता झोका बांधू आणि गव्हाची खीर पण शिजत घातली आहे. गव्हाची खीर शिजून ठेवली आहे. जाड असते त्यामुळे शिजून ठेवली आहे. भरपूर वेळ लागतो त्याला शिजायला. आता शिजून ठेवली आहेत कारण का आज आहे सर्वांना उपवास, त्यामुळे ते सर्व स्वयंपाक संध्याकाळीच होणार. सर्वांनी आज श्रावण सोमवार आहेत, उपवास धरतात. कोणी कोणी नागपंचमीचा पण उपवास धरला जातो ना, भावासाठी उपवास धरतात. बाकीचे कामं पडली आहेत ते उकून घेऊ आता. नंतर थोड्या वेळाने झोका बांधू. झोका बांधायचं, इथं झोका बाडी काढून देऊ. पहिले तर झाडाला झोका बांधायचो, मोठा झोका बांधायचो झाडाला. आता झाडाला कोणी मोठा झोका बांधायला. अनुष्काचं लय चालय झोका खेळायचा आहे म्हणून मी तो वरती बांधून देऊ. झोका तर बांधलाय वरती. झोका झालाय मस्त गोष्टी. बस आवर पटकन झोका द्या. झोका द्यायचा मॅडम. हळूच पत्र्याला बांधले, ते काही झाड नाही एवढं मोठं मोठं नको झोके. हळूच हळूच खेळ थोडंसं, हळूच घे झोका. दीदी मोठे द्यायची दीदी ना. दीदीला दीदीने त्यांनी बांधला असेल तिथे झोका. दीदीने त्यांनी बांधला झोका. या सर्वांनी झोका खेळायला. नागपंचमीच्या सणाला झोका बांधला जातो आमच्याकडे. गव्हाची खीर, गहू कुटून ठेवले होते काल
आमच्याकडे नागपंचमीला गव्हाची खीर केली जाते. तांदळाची खीर चालत नाही म्हणून गव्हाची खीर स्पेशली फक्त नागपंचमीलाच गव्हाची खीर होते. ती शिजून ठेवली, दूध तूप साखर वगैरे टाकून पुन्हा त्याला शिजून घेऊ. आता थोडी फक्त शिजून ठेवलेली आहेत. ही वडाची पाने, याच्यावर कानुले केले जातात. कारण का तवा नाही ठेवती ना, आज पोळ्या वगैरे नाही केल्या. नागपंचमीला कोणी तळला पण नाही जात, त्यामुळे वडाच्या पाण्यावर कानुले शिजवलेले जातात, म्हणजे उकडून घेतले जातात. पुरणाची डाळ शिजत घातली इथं. संध्याकाळचे 5 वाजले. स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. जिथं वारूळ असतं नागोबाचं तिथं नैवेद्य दाखवायला जायचं आहे. आणि इथं पण नरसोबाचं चित्र लावलं आहे, त्याला पण माळ वगैरे घालून तिथं पण नैवेद्य दाखवायचं आहे. खीर तर रेडी झाली. तुपडी खीर तर रेडी झाली आहे. कानुले करायचं काम चालू. खीर रेडी झाले, सार रेडी झाले. पातेल्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर असे काटे ठेवले आहेत. मग त्याच्यावर हे असं वडाचे पानांवर कानुले लाटून त्याच्या घड्या करून, त्याला घड्या म्हणतात, घड्या, तेल लावून लाटून त्याच्या 4 घड्या करून मग ते पानावर ठेवलं का मग ते पाण्यात उकडायला ठेवायचं. नंतर पुरणाचे पण कानुले करतात ना, पुरणाचे पण कानुले करायचे. मम्मी बनवते सारखे काढून द्या. साडी काय नाही. अजून इकडं 1-2 त्याच्यावर वरती पुन्हा ठेवून दिले जास्त कमी, तर मग ते मस्त पाण्यात वाफेवर शिजून घ्यायचे आहेत. इकडं जे नरसोबाचं चित्र लावलं आहे त्याला पण माळ लावलेली आहेत. ही आघाड्याची माळ आहे. आघाड्याची माळ घातली, दिवसभर झोकाच खेळायचा. हां ते ठेवते. छोटे छोटे निवत छोटे छोटे नैवेद्य. अजून एक कर पूर्णच करायचं ना. मोठ्या बाबाला इकडे देवाला दाखवून तेच ना, तिकडे नाही हे असं पुरून घालायचं का ते नव्हता त्याला. पाहिलं का असं. त्याला छोटासा नैवेद्य तयार देवासाठी. मध्ये ठेवून देते. परत झाकण ठेवून दिली आहेत, मस्त वाफेर होऊन जाईल. आता दिवसभर झोकाच खेळायचा का. शिजले का समजा असं निघाले म्हणजे समजून घ्यायचं ते शिजलेले आहेत. ते काढून घेऊ. नंतर हे बनवले आहेत हे टाकून देऊ. थोडेसे वाफ निघून गेलेले आहेत म्हणजे हाताला चटका बसणार नाही. काढायचं थोडंसं महाभारतच आहे ती. बापरे गरम आहे ते डायरेक्ट असंच उचलून काढलेलं परवडल. आता हे टाकून देऊ. वडाचे पानं चांगले असतात. दुसरे पानं गुळगुळीत असतात ना, वडाची पानं थोडीशी जाडसर असतात. त्याच्यामुळे ते पाण्याच्या वाफावर बी टिकले जातात, म्हणून वडाचे पानं वापरले जातात. टोपलीमध्ये ठेवू, हवा लागेल त्याला म्हणजे ती गजगज होणार नाही. खाली उपरनं ठेवलंय. छोटे छोटे निवत. टोपलीत हवा लागेल खालून ना, मग ते गजगज करणार नाही कारण ते उकडलेले ना. चला नैवेद्य भरून नैवेद्य दाखवून घेऊ.
चला ताट बनवलंय. ये तिकडं देवाला दाखवून ये वय गं. मोठ्या बाबाला दाखवून ये. इथं इथं देवाला दाखवायचं आहे नैवेद्य. वरती ठेवले आता हे खुर्चीवर ठेवावं लागेल. इथं खुर्चीवरच ठेवावं लागेल. देव झाली वरती. सकाळीच दाखवलेलं नैवेद्य. सकाळीच फराचा नैवेद्य दाखवला होता. आणि आता ही इथं आधी कुकू आणवलं. म्हणून चला पूजा तर झाली. देवाला नैवेद्य पण दाखवला आहे. मंदिरात पण नैवेद्य दाखवला आहे. आणि मग नंतर संध्याकाळी उपास सोडू. त्या पद्धतीनं नागपंचमीचा सण साजरा केला जातो. गव्हाची खीर आणि उकडलेले कानुले. तवा नाही ठेवायचा, म्हणजे तव्याचं तोंड पण नाही बघती, लपून ठेवतात. तव्यावर काहीच नाही करायचं, नाही काही कापायचं, नाही कट करायचं, नाही कुटायचं. पहिल्यापासून आलेली परंपरा आहे. कोणी कोणी पाहतं, कोणी कोणी नाही पाहत. गावामध्ये तर आतापर्यंत पाळल्या जाते. कढाईत पण काही करायचं नाही. पण मग सध्या कोणी बरेचसेच लोक कढाईमध्ये बनवत आहेत, पण तवा वापरत नाही अजूनपर्यंत काही. तुमच्याकडे कसा नागपंचमीचा सण साजरा होतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.